नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 4 कोन व कोनांच्या जोड्या या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि यामध्ये संलग्न कोन किंवा लगतचे कोन या घटकाचा अभ्यास करून आज आपण सराव संच 15वा सोडवणार आहोत। तर सुरुवातीला आपण लगतचे कोन म्हणजे काय हे अभ्यासण्यापूर्वी काही आपण पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारूया आणि त्या प्रश्नाची उत्तर आपण सोडवूया। तर पहा, इथं आकृतीमध्ये एक कोन काढलेला आहे। या आकृतीमधील हा जो कोन आहे या कोनाचं नाव काय आहे सांगता येईल का बघा बरं। या आकृतीत जो कोन तुम्हाला दिसतोय या कोनाचं नाव काय आहे? बरोबर, तर या कोनाचं नाव आहे कोन ABC। बरोबर ओळखलं तुम्ही। आता दुसरा प्रश्न आपण पाहूया की या कोन ABC च्या शिरोबिंदूचे नाव काय आहे? हा जो कोन ABC तुम्हाला दिसतो आहे या कोनाच्या शिरोबिंदूचं नाव काय आहे? ओळखता येते का? बरोबर, काय आहे तर या आकृतीतील जो कोन ABC आहे त्या कोन ABC च्या शिरोबिंदूचं नाव आहे शिरोबिंदू B। त्यानंतर आपण तिसरा घटक पाहूया की हा जो कोन ABC तुम्हाला आकृतीमध्ये दिसतोय या आकृतींच्या भुजांची नावं सांगा। या कोनाच्या बाजूची नावं विचारलेत आपल्याला, तर नावं सांगता येतील का? सांगता येतील। किती बाजू आहेत? 2 बाजू आहेत। कोणत्या कोणत्या? तर बाजू BA, वरची जी बाजू दिसते आपल्याला ती बाजू BA आणि खालची जी बाजू आहे ती बाजू BC। म्हणजे या आकृतीच्या किंवा या कोनांच्या बाजूची नावं बाजू BA व बाजू BC किंवा याला भुजा BA व भुजा BC असं म्हटलं तरी चालेल। आता भुजावर दाखवलेल्या बिंदूंची नावं सांगा। हा जो कोन आहे ABC या कोनाच्या ज्या 2 भुजा आता आपण पाहिल्या, 2 बाजू पाहिल्या, त्या बाजूवर असलेल्या बिंदूंची नावं सांगा। बरोबर, कोणते? बिंदू A आणि बिंदू C हे काय आहे? या कोनाच्या भुजेवरती आहेत, म्हणजे कोनाच्या भुजेवरची नावं सुद्धा आपल्याला सांगता येतात किंवा सांगता आलेली आहेत। तर आपण आता पुढचा घटक पाहू। आता भाग आपण अभ्यासणार आहोत कोनाचा अंतर्भाग व कोनाचा बाह्य भाग। या आकृतीमध्ये तुम्हाला जी आकृती दिसते आहे या आकृतीमध्ये कोणता कोन आहे, कोनाचं नाव काय आहे? बरोबर ओळखलं, काय नाव आहे कोनाचं? तर आकृतीमधल्या कोनाचं नाव आहे कोन PQR। या कोनाचं नाव आहे कोन PQR। आता एक सांगा की या आकृतीमध्ये किंवा कोन PQR मध्ये जे बाजू दिसतात, जे बिंदू दिसतात, बिंदू कोणता? N, बिंदू M, बिंदू T आणि बिंदू O। हे जे 4 बिंदू आहेत हे 4 बिंदू भुजेवर आहेत का भुजेवर नाही सांगता येईल तुम्हाला? हे दिलेले 4 बिंदू कोणते कोणते? बिंदू N, बिंदू M, बिंदू T आणि बिंदू O हे 4 बिंदू या काढलेल्या कोनाच्या कोन PQR च्या भुजेवर आहेत की भुजेवर नाहीत? बरोबर, ते भुजेवर नाहीत। मग असे जे 4 बिंदू आहेत, बिंदू P, बिंदू N, बिंदू M, बिंदू O आणि बिंदू T, हा जो बिंदूचा संच आहे तर हा आहे या कोन PQR च्या अंतर्भागातील बिंदूंचा संच किंवा या कोनाच्या अंतर्भागातील बिंदूंचा समूह। मग हे जे 4 बिंदू दिसतात तुम्हाला, बिंदू N, बिंदू M, बिंदू O आणि बिंदू T, हे जे 4 बिंदू आहेत हे 4 बिंदू कोनाच्या या कोन PQR च्या अंतर्भागात आहेत। आणि हा जो बिंदूचा भाग दिसतो आपल्याला या 4 बिंदूचा, तो जो भाग आहे या भागाला काय म्हणायचं तर या कोन PQR चा अंतर्भाग असं म्हणायचं, म्हणजे इंटेरियर एरिया किंवा इंटेरियर ऑफ एन अँगल। या 4 बिंदूंना कोन PQR च्या अंतर्भागातील बिंदू असं म्हणायचं, कारण तो जो भाग आहे तो भाग आहे कोनाचा अंतर्भाग। म्हणजे या कोनाच्या भुजावरील बिंदू व्यतिरिक्त, आता कोनाच्या भुजेवर आहेत बिंदू कोणते कोणते? बिंदू P आहे, बिंदू R आहे, हे कोनाच्या भुजेवर आहे। परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे हे N, M, T
ओ हे 4 बिंदू आहेत, हे कोनाच्या अंतर्भागातील बिंदू आहेत. आता आपण पुढचा घटक पाहू की या एन, एम, टी आणि ओ या बिंदूच्या व्यतिरिक्त कोनाच्या भुजेवर नाहीत, या बिंदूच्या व्यतिरिक्त आणि कोनाच्या भुजेवर नाहीत असे कोणते कोणते बिंदू आहेत आकृतीमध्ये पहा बरं. या आकृतीमध्ये जे की कोनाच्या भुजेवर नाहीत आणि आता आपण जो अंतर्भागातील बिंदू पाहिले त्या बिंदूच्या व्यतिरिक्त राहिलेले शिल्लक राहिलेले बिंदू कोणते, तर बिंदू जी बरोबर, बिंदू डी हे 2 बिंदू झाले, बिंदू एस आणि बिंदू बी ई. हे जे 4 बिंदू आहेत कोणते कोणते, बिंदू जी, बिंदू डी, बिंदू एस आणि बिंदू ई. हे 4 बिंदू हे कोनाच्या भुजेवर पण नाहीत आणि कोनाच्या अंतर्भागात सुद्धा नाही. म्हणून हे जे 4 बिंदू दिसतात आपल्याला, तर हे 4 बिंदू कोनाच्या बाह्य भागात आहे. आपण 3 प्रकारचे बिंदू पाहिले. एक कोनाच्या अंतर्भागातले बिंदू ते ओळखता येतील आता तुम्हाला. त्यानंतर कोनाच्या भुजेवरचे बिंदू तेही सांगता येतात. आणि आता राहिलेले जे आपण तिसऱ्या प्रकारामध्ये पाहिलं की कोनाच्या भुजेवर नाहीत, अंतर्भागात नाहीत, ते बिंदूंचा जो समूह आहे तो समूह म्हणजेच या कोन PQRचा बाह्य भाग. मग प्रतलातील जे बिंदू कोनाच्या भुजावर नाहीत व कोनाच्या अंतर्भागात नाही त्या बिंदूंना काय म्हणायचं, या दिलेल्या कोनाच्या बाह्य भागातील बिंदू. की या कोनाच्या प्रतलामध्ये जे बाजूवर नाहीत आणि कोनाच्या अंतर्भागात सुद्धा नाही अशा बिंदूंचा जो समूह आहे त्या समूहाला काय म्हणायचं, कोन PQRचा बाह्य भाग. आपण 3 घटक पाहिले. एक कोनाचा अंतर्भाग, नंतर कोनावरील बिंदू आणि तिसरा कोनाच्या बाह्य भागातील बिंदू, कोनाच्या बाजूवरील बिंदू, कोनाच्या भुजेवरील बिंदू किंवा कोनाचा अंतर्भाग आणि तिसरा प्रकार पाहिला आपण कोनाचा बाह्य भाग. लक्षात आलंय का. आता तुम्हाला दिलेला बिंदू कोनाच्या भुजेवर आहे, कोनाच्या अंतर्भागात आहे व कोनाच्या बाह्य भागात आहे हे ओळखता येईल का नाही, ओळखता येईल. आता आपण या पुढचा भाग पाहणार आहोत की संलग्न कोन किंवा लगतचे कोन, ऍडजसंट अँगल्स. ही आकृती पहा. या आकृतीमध्ये आपल्याला 2 कोन दिसतात. पहिला कोन दिसतो कोन BMQ, कोन BMQ आणि दुसऱ्या कोनाचं नाव सांगता येईल का तुम्हाला. पहिलं मी सांगितलं कोन BMQ आणि दुसऱ्या कोनाचं नाव सांगा, मग ओळखता येते की नाही. बरोबर, कोणतं, तर कोन QMD. या आकृतीमधल्या 2 कोनांचा आता आपण विचार करणार आहोत. कोन BMQ, कोन BMQ आणि कोन QMD या 2 कोनांचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की या 2 कोनामध्ये हे जे 2 कोन दिसतात या 2 कोनामध्ये एक भुजा सामायिक आहे, एक बाजू सामायिक आहे. कोणती बाजू सामायिक आहे सांगा बरं, सामायिक भुजा, सामायिक बाजू. या 2 कोनामध्ये कोन BMQ आणि कोन QMD या 2 कोनामध्ये सामायिक असणारी बाजू आपल्याला दिसते, ही मधली, त्या बाजूचं नाव काय आहे, बाजू MQ. ही बाजू MQ ही या 2 कोनामधली सामायिक बाजू आहे. सामायिक बाजू कळलं का, की जी दोन्ही कोनाची बाजू आहे बाजू MQ ही बाजू आहे सामायिक बाजू. आणि आता ही बाजू सामायिक आहे, बिंदू M, बिंदू M हा सामायिक शिरोबिंदू आहे बरं का दोन्ही कोनाचा. BMQ या कोनाचाही तो शिरोबिंदू आहे आणि QMD या दुसऱ्या कोनाचाही तोच शिरोबिंदू आहे. म्हणजे सामायिक शिरोबिंदू आणि एक बाजू सामायिक. आता राहिलेले त्यांचे जे अंतर्भाग आहेत, आता त्या दोन्ही कोण आपण आता अंतर्भाग कशाला म्हणलो हे शिकलेलो आहोत. मग इथं या दोन्ही कोनाच्या अंतर्भागामधले बिंदू वेगवेगळे येतील का सारखे येतील, वेगळे येतील. म्हणजे जेव्हा 2 कोनामध्ये एक बाजू सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग हे विभिन्न असतात, वेगवेगळे असतात, त्यांच्यामध्ये एकही बिंदू सामायिक येत नाही, ते एकमेकांचे शेजारी आहेत, अशा कोनांना संलग्न कोन असं म्हणतात. लक्षात येते का, की जेव्हा 2 कोनामध्ये एक बाजू सामायिक आहे आणि त्यांचे अंतर्भागामध्ये एकही बिंदू सामायिक नाही, अशा वेळी या 2 कोनांना शेजारीचे कोन असं म्हणतो. पण शेजारी शेजारी आहेत अशा कोनांना काय म्हणतात, तर संलग्न कोन. कोणते 2 संलग्न कोन आहेत, कोन हा
BMQ आणि कोन QMD हे दोन कोन संलग्न कोन आहे. आता संलग्न कोनाची व्याख्या आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा दोन कोनाची एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे असतात किंवा त्यांच्या अंतर्भागात एकही बिंदू सामायिक येत नाही, अशा दोन कोनांच्या जोडीला संलग्न कोनाची जोडी किंवा त्या दोन कोनांना संलग्न कोन असं म्हणतात. मग संलग्न कोनाची एक भुजा असामायिक आहे किंवा या संलग्न कोनाच्या दोन भुजा असामायिक आहे. एक भुजा सामायिक आहे दोन्हीत मिळून, ही बाजू MQ ही बाजू सामायिक आहे. ही बाजू सोडली तर दोन बाजू मात्र असामायिक आहे, त्या मात्र दोघांच्या मध्ये सामायिक नाही. तर ह्या असामायिक ज्या बाजू आहेत, बाजू MB आणि बाजू MD, या दोन बाजू या सामायिक भुजेच्या विरुद्ध अंगाला आहे, विरुद्ध बाजूला. एक या सामायिक भुजेच्या वर आहे आणि दुसरी या सामायिक भुजा आहे त्याच्या खालच्या बाजूला, एक वरच्या बाजूला एक खालच्या बाजूला, म्हणजे विरुद्ध बाजूला. तर यांचा सामायिक शिरोबिंदू मात्र सामायिक असतो आणि मग या दोन संलग्न किंवा लगतच्या कोनाचे अंतर्भाग विभिन्न असतात. लक्षात आलं का? दोन संलग्न कोन कधी असतात की त्यांच्यामध्ये एक भुजा सामायिक असते, नंतर असामायिक भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध अंगास असतात आणि त्यांचे अंतर्भाग शिरोबिंदू सामायिक असतो आणि अंतर्भाग विभिन्न असतात. अशा कोनांना काय म्हणतात तर संलग्न किंवा लगतचे कोन. मग आकृतीमध्ये कोन BMQ आणि कोन QMD हे दोन कोन हे परस्परांचे संलग्न कोन आहेत किंवा लगतचे कोन आहेत आपल्याला असं म्हणता येईल. आता आकृतीमध्ये पहा, कोन BMD, हा कोन BMD मोठा कोन बरं का, कोन BMD हा मोठा कोन आणि कोन BMQ म्हणजे वरचा कोन BMQ जो अर्धा दिसतो आपल्याला. तर हा मोठा कोन आणि वरचा कोन BMQ हे दोन कोन यांच्यामध्ये यांना संलग्न कोन म्हणता येईल का बरं? यांच्यामध्ये एक भुजा सामायिक आहे. कोणती भुजा सामायिक आहे? वरची बाजू MB किंवा बाजू MB ही बाजू सामायिक आहे दोन्हीमध्ये, परंतु त्यांचे अंतर्भाग मात्र सामायिक नाही किंवा सामायिक भुजेच्या दोन्ही अंगाला किंवा विरुद्ध बाजूला त्यांच्या असामायिक भुजा नाहीत. असामायिक भुजा कोणती? ही तर या BMQ या कोनाची बाजू MQ आणि BMD या कोनाची बाजू MD या असामायिक भुजा आहेत. आणि सामायिक भुजा कोणती? तर बाजू MB. मग या असामायिक बाजू काय आहेत? या सामायिक बाजूच्या एकाच बाजूला आहेत, खालच्या बाजूला. म्हणून हे जे दोन कोन आहेत की कोन BMQ आणि कोन BMD हे मात्र संलग्न किंवा लगतचे कोन होणार नाही. लक्षात आलं का? की संलग्न कोन होण्यासाठी काय असावं लागतं? अंतर्भाग वेगळे असावे लागतात, एक बाजू सामायिक असावी लागते, शिरोबिंदू सामायिक असावा लागतो आणि असामायिक भुजा या सामायिक भुजेच्या विरुद्ध अंगास असतात, तेव्हा ते दोन कोन लगतचे कोन किंवा संलग्न कोन आहेत असं आपण म्हणतो. तर आज आपण या ठिकाणी लगतचे कोन कशाला म्हणतात किंवा संलग्न कोन कशाला म्हणतात याविषयी माहिती घेतली. आज आपण आता याच्यावरचं आपण उदाहरण सोडवणार आहोत. सराव संच 15वा. विद्यार्थी मित्र हो, आता आपण सराव संच 15 सोडवू. आपण यापूर्वी लगतचे कोन आणि संलग्न कोन या घटकाविषयी माहिती घेतली आणि त्या घटकावर आधारितच हा सराव संच 15 आपण आता सोडवणार आहोत. आकृतीचे निरीक्षण करा व कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा. आकृतीमध्ये कोन AWB दिलेला आहे. या कोन AWB साठी ही सारणी पूर्ण करायची. सारणीत 3 प्रश्न विचारले, त्या 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. अतिशय सोपे प्रश्न. अंतर्भागातील बिंदूंची नावे. या कोन AWB च्या अंतर्भागातील असणाऱ्या बिंदूंची नावं तुम्हाला सहजपणे सांगता येतात. कोणते कोणते आहेत? तर या कोन AWB च्या अंतर्भागातील बिंदू आहेत कोन बिंदू R, नंतर बिंदू N, बिंदू X आणि बिंदू C. तर हे 4 बिंदू या कोनाच्या
अंतर्भागामध्ये आहेत. आता दुसरा प्रश्न पाहू, बाह्य भागातील बिंदूंची नावं सांगा. आता हे झाले अंतर्भागातील बिंदू. मग या कोन AWB च्या बाह्य भागातील बिंदू म्हणजे जे बिंदू अंतर्भागात नाहीत आणि कोनाच्या भुजेवर नाहीत. मग कोणते असे बिंदू आहेत पहा बरं आकृतीमध्ये, तुम्हाला सहजपणे लक्षात येतील. तर या आकृतीमध्ये कोन AWB साठी बाह्य भागातील बिंदूंची नावं आपण या ठिकाणी शोधून काढू. तर बिंदू T, बिंदू U, बिंदू Q, बिंदू V आणि बिंदू Y. म्हणून इथं नावं लिहून काढू आपण. बिंदू T, बिंदू U, नंतर बिंदू आहे Q, नंतर आहे V आणि Y. तर हे 5 बिंदू या कोन AWB च्या बाह्य भागात आहेत. आपण तिसरा प्रश्न पाहू यामधला, कोनाच्या भुजावरील बिंदूंची नावं सांगा. हा जो कोन AWB आहे या कोनाच्या भुजेवर कोणते कोणते बिंदू आहेत? तर या बाजूवर असणारे बिंदूंची नावं तुम्हाला सांगता येतील. तर तो आहे बिंदू A, बिंदू G, बिंदू W आणि बिंदू B. म्हणजे बिंदू A, G, A, W, G आणि B. म्हणून इथे लिहून काढू A. तर हे 4 बिंदू या कोनाच्या भुजेवरती आहेत. असा सोपा प्रश्न आपण पहिला पाहिलेला आहे सराव संच 15 मधला. आता प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया आपण. दुसरा प्रश्न असा आहे की खालील आकृत्यातील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा. या ज्या 2 आकृत्या दिल्यात त्यामधल्या संलग्न कोनांच्या जोड्या. आपण संलग्न कोनांची व्याख्या पाहिली. मग या आकृतीमध्ये पहा सुरुवातीला की 2 कोनांचा विचार करू आपण की कोन BNC आणि कोन ANC. या 2 कोनामध्ये पहा बरं, ही बाजू NC सामायिक आहे, बाजू NC सामायिक आहे आणि या असामायिक असणाऱ्या या 2 कोनांच्या या बाजू या मात्र या सामायिक बाजूच्या विरुद्ध अंगाला, एक या अंगाला आहे आणि दुसरी या अंगाला आहे. म्हणून पहिला कोन आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल या आकृतीमधला संलग्न कोनाची जोडी. तर पहिली जोडी आहे कोन BNC आणि याच्याशी जोडी करणारा कोन ANC किंवा CNA असं म्हटलं तरी चालेल, कोन ANC. आता दुसरी जोडी आपण शोधून काढू अशाच पद्धतीनं. तर निरीक्षण करा या आकृतीमधल्या या 2 कोनांचं. कोन ANB आणि कोन BNC या 2 कोनामध्ये सुद्धा ही बाजू BN किंवा बाजू NB ही सामायिक आहे आणि यांचे अंतर्भाग विभिन्न आहेत. शिवाय या असामायिक बाजू ज्या आहेत या NB या सामायिक बाजूच्या विरुद्ध अंगाला आहेत. म्हणून कोन ANB व या कोनाशी लगतची जोडी तयार करणारा कोन कोन BNC, जो की निळ्या रंगामध्ये आपल्याला तो दर्शवत आहेत, BNC. आता तिसरी आणखी जोडी मिळते का आपण शोधून काढू की या पद्धतीनं अंतर्भाग विभिन्न, एक बाजू सामायिक, आरंभ बिंदू सामायिक. तर इथं आणखी एक जोडी मिळते. तर कोन BNA आणि कोन ANC यामध्ये सुद्धा बाजू NA सामायिक आहे, अंतर्भाग विभिन्न आहेत आणि मग ही कोणाची जोडी, लगतची कोणाची जोडी होते कोणती, तर कोन ANB आणि तिसरी याच्याशी जोडी करणारा कोन ANC. तर अशा रीतीनं पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला 3 लगतच्या कोनाच्या किंवा संलग्न कोनाच्या जोड्या मिळाल्या. आता दुसऱ्या आकृतीचा विचार करू. दुसऱ्या आकृतीमध्ये जर आपण या ठिकाणी कोन RTS आणि कोन PQR यांचा जर विचार केला तर यांचा आरंभ बिंदू सामायिक नाही. म्हणजे इथं आरंभ बिंदू सामायिक नाही म्हणजे हे 2 कोन लगतचे कोन होणार नाहीत. मग आता आणखी इथं कोन आहेत यांचा विचार करू. कोन PQR आणि कोन PQT या 2 कोनामध्ये मात्र पहा बरं की एक बाजू सामायिक, एक बाजू QP आणि अंतर्भाग विभिन्न आहे, शिरोबिंदू सामायिक आहे आणि या सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूस या असामायिक भुजा आहेत. म्हणून आणखी एक जोडी सापडते या दुसऱ्या आकृतीमध्ये. कोन PQT व कोन PQR ही लगतची कोनाची किंवा संलग्न कोनाची जोडी या आकृतीमध्ये मिळते. अशा रीतीने आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी पाहिला. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये पहा की खालील कोनांच्या खालील जोड्या संलग्न आहेत का, संलग्न नसल्यास कारण लिहा. आहेत का, असेल तर ठीक आहे, नसेल तर कारण लिहायचं. पहिली जोडीचा विचार करू आपण. पहिली जोडी दिलेली आहे पहा की कोन PMQ आणि कोन RMQ. मग कोन PMQ म्हणजे हा कोन या लाल रंगाने दर्शविलेला.
नंतर दुसरा कोण कोणता? आर एम क्यू. आर एम क्यू हा दुसरा कोण. या दोन कोणामध्ये पहा, इथं कोण आर एम क्यू म्हणजे इथं आपण काढू, इथं रेषा ही. या दोन कोणामध्ये ही बाजू सामायिक आहे. कोणती बाजू आहे ही? बाजू एम क्यू. आणि अंतर्भाग वेगवेगळे आहेत. इथं अंतर्भाग हा याचा इथं आहे आणि या कोणाचा अंतर्भाग इकडे आहे. अंतर्भाग विभिन्न आहेत. शिवाय या सामायिक बाजूच्या विरुद्धांगाला राहिलेल्या असामायिक बाजू आहेत. म्हणजे आर एम क्यू या कोणाची असामायिक बाजू मधली असामायिक बाजू एम आर आणि क्यू एम पी किंवा पी एम क्यू या कोणामधली राहिलेली बाजू एम पी या असामायिक बाजू या सामायिक बाजूच्या विरुद्धांगाला आहेत. म्हणून ही कोणाची जोडी ही कशी आहे? तर संलग्न किंवा लगतच्या कोणाची जोडी आहे. म्हणून इथं आपण लिहू की संलग्न कोण कोणती जोडी आहे? पहिली जोडी आहे. कोणती आहे ती? कोण पी एम क्यू व कोण आर एम क्यू. ही जोडी संलग्न कोणाची जोडी आहे. आता दुसऱ्या जोडीचा विचार करू. कोण आर एम क्यू व कोण एस एम आर. यामध्ये काय आहे पहा बरं. आता आपण या बाजूचा विचार करू, या दोन कोणाचा विचार करू. कोणते कोण आहेत? आर एम क्यू आणि आर एम क्यू. आर एम क्यू हा कोण आणि दुसरा कोण? एस एम आर. एस एम आर. या दोन कोणामध्ये एस एम आर हा कोण आहे. मी थोडासा डार्क करतो याला. या कोणामध्ये या दिलेल्या दोन कोणामध्ये यामध्ये एकही बाजू सामायिक नाही. यांच्या दोन्हीच्या बाजू भिन्न आहेत. त्यामुळं हे दोन कोण संलग्न किंवा लगतचे कोण असण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून हे कोण संलग्न नाहीत, सामायिक नाही. हे कारण या नसण्याचं आहे. आता तिसरा घटक तिसरा उपप्रश्न पाहूया आपण दिलेला 3 नंबर. कोण आर एम एस व कोण आर एम टी. या दोन कोणाचा विचार करा बरं. कोण आर एम टी आपण थोड्याशा वेगळ्या रंगामध्ये याला घेऊया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. कोण आर एम टी हा कोण आणि दुसरा आर एम एस. आर एम एस या दोन कोणामध्ये एक बाजू सारखी आहे. ती सारखी बाजू कोणती आहे? तर सारखी असणारी बाजू ही आहे. आर एम टी आणि आर एम एस या दोन कोणामध्ये समान असणारी बाजू ही आहे. कोणती? एम आर. परंतु या कोणाचा अंतर्भाग आर एम एस या कोणाचा जो अंतर्भाग आहे तर तो अंतर्भाग या कोणाच्या अंतर्भागात येतो. कोणत्या? आर एम टी. म्हणजे याच्या अंतर्भागातच हा याचा अंतर्भाग येतो. म्हणजे अंतर्भाग सामायिक नाहीत. म्हणून हे दोन कोण संलग्न किंवा लगतचे कोण नाहीत. कारण लिहायचं आहे संलग्न नाहीत. आता म्हणून हे कोण दोन कोण संलग्न किंवा लगतचे कोण नाहीत. आता तिसऱ्या कोणाचा आपण विचार करू. चौथ्या जोडीचा एस एम टी आणि आर एम एस. एस एम टी आणि आर एम एस. पहा एस एम टी कोण कुठं आहे? एस एम टी. एस एम आणि टी इथं हा कोण. आणि दुसरा कोण कोणता? आर एम एस. आर एम एस हा. या दोन कोणामध्ये एस एम टी आणि आर एम एस या दोन कोणामध्ये ही जी बाजू आहे का ही बाजू सामायिक आहे. पहा इथं डार्क रंगामध्ये काढले मी ती. आणि या दोन कोणाचे अंतर्भाग वेगळे आहेत. याचा अंतर्भाग इकडे आहे, याचा अंतर्भाग इकडे आहे. म्हणजे एकही बिंदू सामायिक नाही अंतर्भागामध्ये. म्हणून हे दोन कोण संलग्न किंवा लगतचे कोण आहेत असं आपल्याला इथं सांगता येईल. नंबर 4 कोण एस एम टी व कोण आर एम एस. काय याचं कारण? संलग्न आहेत. कारण लिहायची आवश्यकता नाही. जर संलग्न नसतील तर आपल्याला कारण लिहायचं आहे. तर अशा रीतीने आज आपण सराव संच 15 ची उदाहरणं सोडवली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.